नमस्कार, मी पंजाब डक. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास खूप दिवस झालं ढगाळ वातावरण आहे. डाळिंबवाल्यासाठी आनंदाची बातमी. डाळिंबवाल्याला सांगू इच्छितो की उद्यापासून सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून डाळिंबवाल्यासाठी आनंदाची बातमी. कारण की ढगाळ वातावरणामुळे डाळिंबाला खूप म्हणजे रोग किड येत आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. पण राज्यात मात्र 11 जुलैपासून 11, 12, 13च्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार आहे. ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं. राज्यात उद्यापासून लगेच गरमी देखील वाढणार आहे, हे देखील लक्षात द्यायचं. आणि राज्यात सांगायचं झालं तर 11 पासून राज्यात सूर्यदर्शन होईल. राज्यातला पाऊस देखील कमी होणार आहे, राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूर सध्या तरी पाऊस नाही, फक्त राज्यामध्ये मात्र पूर्व विदर्भातच पाऊस आहे. पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पाऊस झाला, म्हणून हे सगळ्यांनी लक्षात द्यायचं. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काही भागामध्ये सांगतो की लातूर जिल्हा, धाराशिव, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, बीड जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये ह्या आता जे पाऊस पडला त्याच्यामध्ये तिकडल्या भागात काही भाग आणखीन सोडून दिलेला आहे. तर त्यांना सांगू इच्छितो की आज 10 तारखेला म्हणजे दुपारपर्यंत ऊन पडेल, काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं. सध्या तरी असा सर्वदूरचा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही, म्हणून हे लक्षात द्यायचं. सध्या फक्त तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भातच पाऊस मात्र कायम आहे. आणखीन 2-3 दिवस तिकडं 11, 12, 13 पर्यंत पूर्व विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, इकडं अमरावती, अकोला या भागामध्ये तिकडं ते पाऊस राहणार आहे. त्याच्यानंतर तिकडं 14 तारखेच्या नंतर तिकडं देखील सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून लक्षात